नो आजच्या या मार्केट रिसर्च अँड फॉरेन ट्रेड व्ही या विषयातील प्रकरण क्रमांक 2 मागणीचे विश्लेषण यालाच आपण डिमांड ॲनालिसिस असं आपण म्हणतो. या प्रकरणातील पुढील व्हिडिओमध्ये आपण मागणी पूर्वानुमान या घटकावर चर्चा करणार आहोत. मित्रांनो, यापूर्वी आपण मागच्या व्हिडिओमध्ये मागणीची लवचिकता जो काही आपला व्हिडिओ क्रमांक 3 होता त्याच्यामध्ये मागणीची लवचिकता या मुद्द्यावर किंवा मागणीच्या लवचिकतेचे जे काही विविध प्रकार आहेत त्यावर आपण चर्चा केली. आजचा हा या मार्केट रिसर्च अँड फॉरेन ट्रेड या विषयातील किंवा या प्रकरणातील चौथा व्हिडिओ जो आहे त्यामध्ये आपण मागणी पूर्वानुमान म्हणजेच फोरकास्टिंग डिमांड या विषयीची मित्रांनो चर्चा करणार आहोत. तर मग आधुनिक व्यवसाय संस्थेकडून केले जाणारे उत्पादन हे मागणीपूर्व असते. मागणीविषयक काही निश्चय मनाशी बांधूनच उत्पादन कार्याला प्रारंभ केला जातो. उत्पादन हे बाजारासाठी म्हणजेच ग्राहकासाठी असल्याने त्याची विक्री किती होईल हे मागणीच्या परिस्थितीवर अवलंबून असते. मग मागणीवर अनेक आर्थिक आणि आर्किटेक्चर घटकांचा प्रभाव पडत असल्याचं आपण पाहणार आहोत. मर्यादित उत्पादकही वस्तूंच्या मागणीत अपेक्षित फेरबदल घडवून आणू शकतो, परंतु मोठ्या प्रमाणावर ज्या वस्तूंचं उत्पादन करत असतात त्यांना मात्र सहजपणे किंवा सहजासहजी वस्तूंमध्ये ताबडतोब किंवा जलद गतीनं बदल करणं शक्य नसतं. आणि म्हणूनच हे गृहीत धरूनच संभाव्य मागणीविषयीच्या अनिश्चिततेची परिस्थिती विचारात घेऊनच उत्पादन कार्य करावं लागतं. तरीसुद्धा ही सगळी बाजारपेठेतील परिस्थिती अनिश्चित असली तरीसुद्धा आपल्याला बाजारपेठेमधील सकारात्मक घटकांचा विचार करून आपण वस्तूंचं उत्पादन चालूच ठेवणं गरजेचं असतं. त्याचं कारण असं आहे की मागणी आल्यानंतर वस्तूंचं उत्पादन करू अशा प्रकारची जर भावना आपण मनामध्ये ठेवून जर वस्तूंचं उत्पादन करायचं निश्चित केलं तर ते शक्य नसतं. त्याचं कारण असं आहे मित्रांनो, मागणी आल्यानंतर वस्तूचं उत्पादन करून बाजारपेठामध्ये त्या वस्तूंचा पुरवठा करेपर्यंत ती मागणी ओसरून गेलेली असते किंवा ग्राहक पर्यायी वस्तू खरेदी करण्याचा विचार मनामध्ये आणू शकतात. मग त्या अनुषंगाने आपण हा विचार करणं गरजेचं आहे की बाजारपेठेमध्ये अनिश्चिततेची परिस्थिती असती, किती वस्तूला मागणी निर्माण होईल याविषयीचा जरी आपल्याला अंदाज नसला तरीसुद्धा आपल्याला आपण वस्तूंचं उत्पादन सातत्यानं चालू ठेवणं गरजेचं असतं. मग यासाठी पर्याय काय आपल्याला आहे, तर यासाठी पर्याय असा आहे की आपण वस्तूंचं उत्पादन करत असताना सातत्यानं बाजारपेठांचा अभ्यास करणं, बाजारपेठेतील ग्राहकांच्या गोष्टींचा अभ्यास करणं आणि त्यानंतर आपण म्हणजे वस्तूंची मागणी नोंदवणं किंवा वस्तूंचं उत्पादन सातत्यानं करत जाणं. कारण बाजारपेठेतील वेगवेगळ्या घटकांचा वेगवेगळ्या बाबींचा विचार करून आपण वस्तूंचं उत्पादन करू शकतो. ग्राहकांच्या आवडीनिवडीचा विचार करून वस्तूंचं उत्पादन करू शकतो. बाजारपेठेतील काय अवस्था आहे, बाजारपेठेमध्ये काय स्थिती आहे याही बाबींचा आपण विचार करून अभ्यास करून वस्तूंचं उत्पादन करू शकतो. म्हणूनच वस्तूंचं उत्पादन सातत्यानं चालू ठेवणं गरजेचं असतं. कारण मर्यादित स्वरूपाचं उत्पादन करणाऱ्या जे काही व्यवसाय संस्था असतात अशा व्यवसाय संस्थांना मात्र लगेचच उत्पादन कमी करणं किंवा जास्त करणं हे शक्य असतं, परंतु मोठ्या आकाराच्या किंवा मोठ्या प्रमाणावर वस्तूंचं उत्पादन करणाऱ्या संस्थेला हे शक्य नसतं. म्हणून मोठ्या आकाराच्या किंवा मोठ्या प्रमाणात वस्तूंचं उत्पादन करणाऱ्या व्यवसाय संस्था किंवा उत्पादन संस्था सातत्यानं बाजारपेठांचा अभ्यास करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचं कारण असं आहे की बाजारपेठांचा अभ्यास सातत्यानं करत असलं किंवा आपण नेहमीच करत राहणं किंवा मी तर असं म्हणेन की बाजारपेठांचा अभ्यास करणं ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि ती निरंतर सातत्यानं चालत राहिली पाहिजे. त्याचं कारण असं आहे मित्रांनो की बाजारपेठेमध्ये वारंवार बदल घडत असतात. पूर्वी काही आपण आलेल्या अनुभवाच्या आधारे, पूर्वी केलेले काही अंदाज बांधलेले किंवा पूर्वी काही अभ्यास केलेल्या अनुमानाच्या आधारे काही निश्चित केलेल्या गोष्टी या कायमस्वरूपी बाजारपेठेमध्ये तशाच प्रकारची परिस्थिती राहील याची काही खात्री नसते.
कारण ग्राहकांचं मन हे अतिशय चंचल असतं. ग्राहकांच्या आवडीनिवडी या सातत्यानं बदलणाऱ्या असतात आणि या बदलणाऱ्या आवडीनिवडींचा, त्या चंचल मनाचा वेध घेण्याचा प्रयत्न उत्पादकांना सातत्यानं करणं गरजेचं असतं किंवा नेहमीच केला पाहिजे. तरच तो व्यावसायिक दृष्टिकोनातून बाजारपेठेमध्ये स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवू शकतो किंवा स्वतःचा जम बसवू शकतो. म्हणजेच बाजारपेठेमध्ये आपला जो काही हिस्सा आहे, बाजारपेठेमध्ये विक्रीचं जे काही आपलं प्रमाण आहे, ते प्रमाण व्यवस्थितपणे किंवा जास्तीत जास्त चांगला ठेवण्याचा प्रयत्न उत्पादक करू शकतो. म्हणूनच उत्पादकानं बाजारपेठेचा सातत्यानं अभ्यास करणं गरजेचं असतं. कारण उत्पादन कालावधी जेवढा मोठा आणि उत्पादन प्रक्रिया जितकी गुंतागुंतीची, तितकंच अनिश्चितेची परिस्थिती बाजारपेठेमध्ये असू शकते, असते किंवा यातून मग मार्ग काढण्यासाठी एक हेतुपूर्वक प्रयत्न करणं गरजेचं असतं. आणि तो प्रयत्न म्हणजे काय की मागणींची पूर्वानुमान पाहायला जातो, मागणींचा अभ्यास केला जातो, मागणींचा अंदाज पाहायला जातो आणि त्यावरून आपण वस्तूंचं उत्पादन किती करावं, बाजारपेठेतील ग्राहकांच्या वस्तूप्रती असताना काय प्रतिसाद आहे, याविषयीचा अभ्यास मागणीच्या पूर्वानुमानामध्ये केला जातो. एखाद्या व्यवसाय संस्थेने आपल्या एकमेव अथवा बहुविध वस्तूंच्या उत्पादनाचे नियोजन करण्यापूर्वी त्याला बाजारपेठेतील भावी अपेक्षित परिस्थितीत किती मागणी येईल याचा अभ्यास करणं गरजेचं असतं आणि ते केलाच पाहिजे. त्याचं कारण असं आहे की कोणताही उत्पादक वस्तूंचं उत्पादन करत असताना बाजारपेठेमध्ये आपल्या वस्तूला अपेक्षित मागणी किती निर्माण होणार आहे याचा अभ्यास करत असतो. हे करणं कधी शक्य आहे, हे कधी करता येतं किंवा याच्यावरून मिळणारे निष्कर्ष कधी चांगले असू शकतात, त्याचं कारण असं आहे की बाजारपेठेवर सातत्यानं आपलं लक्ष असलं पाहिजे. बाजारपेठेतील घडणाऱ्या बदलाकडं, बाजारपेठेतील घडणाऱ्या घडामोडीकडं आपण सातत्यानं पाहिलं पाहिजे. मगच आपल्याला बाजारपेठेतील ग्राहकांच्या मनाचा वेध घेता येतो. आणि जो उत्पादक ग्राहकांच्या मनाचा वेध घेतो, ग्राहकांच्या आवडीनिवडीचा विचार करतो किंवा ग्राहकांच्या चंचल प्रवृत्तीचा अभ्यास करतो, असाच उत्पादक व्यवसायामध्ये टिकून राहू शकतो किंवा स्वतःचं वेगळं असं एक अस्तित्व निर्माण करू शकतो. म्हणून आपल्याला बाजारपेठेचा सातत्यानं अभ्यास करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर आहे मित्रांनो, किंवा मग अपेक्षित परिस्थितीमध्ये किती मागणी निर्माण होईल याचा पद्धतशीरपणे अभ्यास करणे म्हणजे मागणी पूर्वानुमान होय. एक ठराविक कालावधीमध्ये, ठराविक वेळेमध्ये बाजारपेठेमध्ये कशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल, आपल्या वस्तूला किती प्रकारची मागणी निर्माण होईल याचा अभ्यास करणे, याचा अंदाज घेणे म्हणजेच आपण बाजारपेठेतील घटकांचा विचार करण्याची बाब होईल. याचं कारण असं आहे मित्रांनो आपल्याला की बाजारपेठेमध्ये सातत्यानं जे काही घडणारे बदल आहेत, बाजारपेठेमध्ये असणारे जे काही वेगवेगळ्या बाबी आहेत, या बाबींचा विचार आपल्याला करावा लागतो. मागणी पूर्वानुमानाचा विचार प्रामुख्याने कालावधी आणि वस्तूंचा प्रकार या दोन संदर्भात करणे आवश्यक असते. त्याचं कारण आहे की दोन्ही प्रकारच्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि ते कोणत्या आहेत हे आपण पुढील मुद्द्यांच्या अनुषंगाने पाहूयात. त्यामध्ये अल्पकालीन आणि दीर्घकालीन मागणी. बाजारपेठेमध्ये शॉर्ट टर्म अँड लाँग टर्म म्हणजे डिमांड निर्माण होऊ शकते किंवा होत असते. अल्पकाल म्हणजे काय तर 1 वर्षापर्यंतच्या कालावधीमध्ये वस्तूला निर्माण होणारी मागणी, याला आपण अल्पकालीन मागणी असं आपण म्हणू शकतो. तर दीर्घकालीन म्हणजे काय की त्यापेक्षा जास्त म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीमध्ये जर एखाद्या वस्तूला सातत्यानं मागणी होत असेल किंवा येत असेल तर अशा मागणीला आपण दीर्घकालीन मागणी असं आपण म्हणू शकतो. संख्याशास्त्रीय पद्धतीमुळे जे शक्य आहे, या दोन प्रकारच्या मागणीची हेतूही वेगवेगळ्या प्रकारची असतात. त्यातलं अल्पकालीन मागणीचा पूर्वानुमानाचा काय हेतू असतो, काय उद्देश असतो, तर ते मध्ये आपण पुढील मुद्द्यांच्या अनुषंगानं पाहूयात. त्यातला पहिला मुद्दा असा आहे की अपुरा पुरवठा होऊ नये म्हणून या दृष्टीने उत्पादनाचे नियोजन करणे. अपुरा पुरवठा होऊ नये या दृष्टीने उत्पादनाचे नियोजन करणे. नंबर 2 आहे वस्तूंचा साठा नियंत्रण आणि कच्चा माल खरेदी करण्याचा खर्च कमी करणे. त्याचबरोबर सुयोग्य किंमत धोरण आखणे. त्याचबरोबर विक्रीचे लक्ष्य ठरवून त्याच्या नियंत्रणाची आणि प्रेरणांची तरतूद करणे. 5वं कार्य आहे अल्पकालीन वित्तीय कर्जांचा अंदाज घेणे व पुरेशी वित्तीय व्यवस्था करणे.
बघा, आपण पुन्हा एकदा पाहूयात. अल्पकालीन मागणी पूर्वानुमान निश्चित करण्याचा हेतू काय असतो? तो पहिला प्रामुख्याने हेतू असा असतो की अपुरा पुरवठा होऊ नये या दृष्टिकोनातून उत्पादनांचं नियोजन करणे. बाजारपेठेमध्ये वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा, वेळेवर व्हावा, व्यवस्थित व्हावा, विना अडथळा व्हावा या दृष्टिकोनातून उत्पादनाचं वस्तूंच्या नियोजन करणे हा हेतू म्हणजे मागणी पूर्वानुमान करण्याचा असतो, हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा आहे वस्तूंचा साठा नियंत्रण आणि कच्चा माल खरेदी करण्याचा खर्च कमी करणे. की वस्तूंचा साठा किती असला पाहिजे, स्टॉक आपल्याकडे किती असला पाहिजे. मर्यादेपेक्षा जास्त स्टॉक जर आपल्याकडे झाला निर्माण तर आपलं भांडवल गुंतून पडतं, विक्रीची समस्या आपल्यासमोर निर्माण होते, राहिलेला स्टॉक सांभाळण्याची समस्या निर्माण होते, त्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. म्हणजे या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्याला व्यवस्थितपणे पुरेसा स्टॉक किती आपल्याकडे असला पाहिजे याविषयीचं नियोजन मागणी पूर्वानुमानाच्या माध्यमातून करता येऊ शकतं किंवा केलं जातं. त्याचबरोबर दुसरा मुद्दा आहे कच्चा माल खरेदी करण्याचा खर्च कमी करणे. की बाजारपेठेमध्ये वस्तूंची निर्मिती करत असताना आपल्याला वस्तूंच्या उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल किती असला पाहिजे, आपण किती खरेदी केला पाहिजे, आपलं वस्तूंचं उत्पादन किती आहे, बाजारपेठेमध्ये आपल्या पक्क्या मालाला मागणी किती आहे, याही गोष्टींचा अभ्यास करून आपल्याला वस्तूंचं म्हणजे कच्च्या मालाचं उत्पादन म्हणजे कच्चा माल किती आपण विक्री करावा खरेदी करावा याविषयीचं नियोजन आपल्याला करता येत असतं. म्हणजेच बाजारपेठेमध्ये असणारा जे काही कच्चा माल आहे तो आपण किती प्रमाणामध्ये खरेदी करणार आहोत याचं सुद्धा नियोजन आपल्याला या ह्याच्यामध्ये आपल्याला करणं गरजेचं असतं. तिसरा मुद्दा आहे सुयोग्य किंमत धोरण ठरविणे. वस्तूंची किंमत ही सुयोग्य असली पाहिजे. सुयोग्याचा अर्थ काय? ग्राहकांना परवडली पाहिजे, विक्रेत्यांना परवडली पाहिजे, समाजातील सर्व घटकांचा त्यामध्ये विचार केला पाहिजे. अनाठाई किंवा जास्तीचा नफा कमवण्याची किंवा मिळवण्याची जिज्ञासा किंवा लालसा नसली पाहिजे. नफा मिळवणं हे व्यवसायाचं उद्देशच आहे, परंतु जास्तीचा नफा मिळवू नये, मर्यादित स्वरूपामध्ये नफा मिळवावा. त्याचं एक काही सूत्र असलं पाहिजे, त्याचं एक काही ध्येय असलं पाहिजे, त्याचं काही एक धोरण असलं पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये आपण किती नफा मिळवला पाहिजे याचाही विचार आपण करण्यासाठी आपल्याला मागणी किंवा पूर्वानुमानाचा आपण अभ्यास करत असतो. त्याचबरोबर विक्रीचे लक्ष्य ठरवून त्यांच्या नियंत्रणाची आणि प्रेरणांची तरतूद करणे. आपण एखाद्या बाजारपेठेमध्ये वस्तू विक्रीचं कार्य स्वीकारले म्हटल्यानंतर त्या बाजारपेठेतील ग्राहकांचा शोध घेणे, त्या बाजारपेठेतील ग्राहकांच्या संपर्कात राहणे आणि त्याचबरोबर म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे काही आपण की विक्रीचं जे काही उद्दिष्ट निश्चित केलेलं आहे ते उद्दिष्ट कसं पूर्ण करता येईल याचाही प्रयत्न करण्याचं काम म्हणजे किंवा त्यासाठी सुद्धा आपल्याला विक्री पूर्वानुमान निश्चित करणं गरजेचं असतं किंवा त्याचा अभ्यास करणं गरजेचं असतं. याचबरोबर अल्पकालीन वित्तीय गरजांचा अंदाज घेणे व पुरेशा वित्तपुरवठ्याची व्यवस्था करणे. व्यवसायाचं कार्य चालू असताना आपल्याकडं खेळतं भांडवल असणं गरजेचं आहे. त्याचं कारण आहे की व्यवसायामध्ये उत्पादनाचं काम चालू असताना अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे खर्च चालू असतात आणि ते खर्च टिकवून आपल्या वस्तूंचं उत्पादन करायचं आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या कामगारांच्या पण अडचणी सोडवायच्या या दृष्टिकोनातून सातत्य प्रयत्न म्हणजे या प्रकारामध्ये करणं गरजेचं असतं. आणि त्याच्यानंतरच आहे दीर्घकालीन पूर्वानुमानाची हेतू. दीर्घकालीन पूर्वानुमान निश्चित करण्याचा काय हेतू असतो मित्रांनो? त्यामध्ये पहिला हेतू आहे की एखादे नवे यंत्र उभारणे, नवे संयंत्र उभारणे, व्यवसायाचे विस्ताराचे नियोजन करणे, उत्पादन पातळीचा विस्तार करणे, बहुविध वस्तूंचे उत्पादन करणे, आधुनिकीकरण करणे ह्या गोष्टी प्रामुख्याने यामध्ये येतात. म्हणजे काय येणे? नवीन यंत्रसामुग्री खरेदी करणे, कारखान्याचं आधुनिकीकरण करणे, नवीन एखादी वस्तूंचे उत्पादन करणे किंवा त्या वस्तूंच्या पातळीमध्ये काही दर्जामध्ये गुणवत्तेमध्ये बदल करणे, अशा प्रकारचं कार्य आपल्याला करणं गरजेचं असतं. आणि त्यामुळं आपल्याला म्हणजे मागणीचा पूर्वानुमानाचा अभ्यास करणं गरजेचं असतं. दुसरा मुद्दा आहे भावी मागणी किती राहील याचा विचार घेऊन वित्तीय नियोजन करणे. भविष्यकाळामध्ये आपल्या वस्तूला मागणी कशा प्रकारची आहे, मग ती गरज पूर्ण करण्यासाठी आपण उत्पादन कशा पद्धतीनं करणार आहोत, त्यासाठी लागणारा कच्चा माल भांडवल आपण कसं उपलब्ध करणार आहोत याविषयीची सुद्धा अभ्यास आपल्याला या पद्धतीमध्ये करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतरचा तिसरा आहे व्यवसाय संस्थेच्या दीर्घकालीन नियोजनात पुरेसा कुशल आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची निर्मिती करणे
किंवा मनुष्यबळाची भरती करणे. व्यवसाय संस्थेच्या दीर्घकालीन नियोजनामध्ये पुरेसे आणि कुशल कर्मचाऱ्यांची भरती करणे आणि त्यानुसार आपण मनाची म्हणजे अभ्यास करणे किंवा आपण स्वतःचं नियोजन करणे हे कार्य आपल्याला करावं लागतं. बाकीचं जे आहे किंवा प्रस्तावित किंवा नव्या उत्पादनाची मागणी याविषयीची आपण चर्चा आपण उद्याच्या घटकामध्ये करूयात मित्रांनो. मी थांबतो या ठिकाणी. जय हिंद.